होना चाहिए और डेमोक्रेसी का यहाँ जिंदा रहना चाहिए। डेमोक्रेसी मजबूत होनी चाहिए। अगर ये निकाल उस पर निर्भर करता है, ये देश किस दिशा में ले जाना है, ये देश को किस विचारों पर खड़ा करना है। कुछ भी कोई भी निर्णय ये कानून के दायरे में और संविधान के दायरे में होना चाहिए। हमारी न्यायालय से यही अपेक्षा है कि ये निर्णय ऐसा ही आएगा जो संविधान का सम्मान होगा और कानून का राज्य देश कानून पे चलता है, ये दिखाने का एक सुनहरा मौका इस माध्यम से जनता के सामने आएगा। तो हम लोग अपेक्षा यही करते हैं कि निर्णय न्यायोचित होगा और संविधान पर आधारित होगा। मध्य प्रदेश में जो कफ सिरप से बच्चों की मौतें हुई उसमें कुछ बच्चे नागपुर में भी एडमिट हैं, लेकिन अभी तक मिलावटखोरों पर कार्रवाई की नहीं गई, उनको हिरासत में लिया नहीं गया और विपक्ष मांग कर रहा है कि बुलडोजर कार्रवाई की जाए। ऐसा है, सब चोर लुटेरे सब इकट्ठे होकर काम करेंगे तो लोगों से क्या लेना देना है। तुरंत कार्रवाई होने की आवश्यकता थी, 100% कार्रवाई होने की आवश्यकता थी। जिस तरह से पानी और जो केमिकल का मिलाप करके गंदा तरह से वो सिरप बनाया गया, वो उससे यही होता है कि लोगों से, बच्चों से जान के साथ में खेलने का ये कट था, ये पुनर्नियोजित कट था, ऐसे मैं मानता हूँ। और इतनी निग्लिजेंसी नहीं होती है पैसे कमाने में। किसी के साथ में, जीवन के साथ में, जान के साथ में खिलवाड़ करने वालों को फांसी पर चढ़ाना चाहिए और ये जल्दी से जल्दी इनको ढूंढ निकाल कर सबको अभी तक अंदर डालने की, उनके ऊपर केसेस डालने की कार्रवाई शुरू होना चाहिए थी। तो ये लोग जो है अभी इतनी बड़ी घटना होने के बाद में अगर सीरियस नहीं है तो मुझे लगता है कि उनको बचाने की कोशिश क्या सरकार कर रही, क्यों कर रही? ये कोई सरकार के नज़दीकी है क्या जो बचाने की कोशिश करती है? हमेशा आज तक जितने हिंदुस्तान में हादसे हुए, सरकार के साइड में जो भी रहा उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई, उनको बचाने का काम हुआ। उल्टा सब चोरों को, डाकुओं को, लुटेरों को सबको इकट्ठा करके सत्ता में शामिल करने का काम किया गया। तो इससे स्पष्ट होता है कि इनकी नीयत साफ सुथरी नहीं है, इनके खून में बेईमानी है। कफ सिरप मराठी राहिला, कफ सिरप मराठी राहिला, कफ सिरप में 24 बारांचा मृत्यू झाला आहे मध्य प्रदेश ऑडिओ 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 रोलिंग सर विविध एक सेकंड विविध आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात आत्महत्येचे जे प्रकरण समोर आले होते, लातूर पोलिसांनी आणि मराठवाड्यामध्ये त्याचे तपास करून काही नातेवाईकांनी किंवा काही इतर लोकांनी सुसाईड नोट केलं, हा तीव्रतेने हे सगळं तपास नाही, ओबीसीच्या संदर्भातला तपास हा तीव्रतेनेच होणार आहे। आणि मध्यंतरी काही मराठा समाजाची मुलं आत्महत्या केल्याचे समोर आलं, त्याचा तपास काही झाला नाही आणि जेवढी नावं आली त्या संदर्भातले सर्वांना मदत देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं। आता ह्यामधल्या आत्महत्या त्या काय चौकशी करत असतील तर सरकारचं स्वागत आहे। ओबीसीवरचं प्रेम या निमित्तानं ते दिसत आहे असा त्याचा अर्थ होतो। आम्ही अनेक मराठा दाखवून ओबीसीच्या तरुणांचा खून केला गेला हा गंभीर आरोप मी करतोय आणि ते पुढेही आलं, काही वृत्तपत्रातून आम्ही वाचलं। त्या संदर्भात ते प्रकरण पुढे गेलं नाही। आत्महत्येच्या संदर्भात, मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी तरुण गेला त्यालाही मराठा दाखवलं। तर हे सगळ्या गोष्टी ज्या काही चालल्या, पण यामध्ये गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये या आरक्षणाच्या संदर्भात काय वेदना आहेत, त्यांच्या नातेवाईकामध्ये काय वेदना आहे की या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे आरक्षण आता ओबीसीचं घालवू पाहतंय सरकार जरांगेंच्या माध्यमातून, तर मला हे वाटतं की यांच्यावर झालेल्या अन्यायाची परिसीमा आहे म्हणून नातेवाईकांनी सुद्धा या संदर्भात त्यांची भूमिका ही तीव्रतेनं पुढे आली आहे असं त्याचा अर्थ होतो। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी आहे, काय वाटतं?
आता न्याय प्रविष्ट आहे, न्याय देवतेपुढे हा विषय आहे. संविधानावर विश्वास असणारी मंडळी आहेत तिथे, काही का असेना काही प्रमाणात आहेत. त्यामुळे संविधानावर आधारित हा निकाल उद्या येईल. कायद्याचं राज्य आहे, कोणीही कायदा मोडून कुठलाही निर्णय होऊ शकत नाही, घेऊ शकत नाही. अशा प्रकारची संधी आज चालून आली आहे आणि न्यायालयाकडून ती अपेक्षा आहे की उद्याच्या पिढीला हा निकाल हा नक्कीच एक दिशा देणारा निकाल असा असणार आहे की निर्णय हे कायद्याने आणि संविधानाने होतात हे दाखवण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाला आहे उद्या, असं माझं मत आहे. छगन भुजबळांसमोर नाराजी व्यक्त केली. काही विशिष्ट नेते जातीवर टोकाची भूमिका घेतात आणि त्यामुळं पक्षाची प्रतिमा संभ्रम निर्माण होत आहे. आता तो त्यांचा प्रश्न आहे, कोणामुळं काय त्यांचं नुकसान होत आहे त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. पण एक आहे की हे ज्या वेळेस जरांगे पाटील आले त्याच वेळेस जर अजितदादा म्हटले असते तर त्याला बॅलन्स आहे असं म्हणता आलं असतं, त्यांचं स्वागत आहे असंही म्हणता आलं असतं आम्हाला. छगन भुजबळ म्हणजे ओबीसी उमेदवार पाडून म्हणणाऱ्या विरोधात सगळे ओबीसी नेते एकत्र येऊन लढले. नाही, नक्कीच आता ती भूमिका आम्हाला जर उद्या स्वीकारावीच लागेल. शेवट आम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो, ज्या समाजाने आम्हाला आमदार केलं आहे, लोकप्रतिनिधी केला आहे, त्या समाजासाठी लढणं, त्या समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते जर कोणाला खपत नसेल तर त्यांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. पण एक नक्की की या संदर्भात आम्हाला जर आमच्यावर कोणी अन्याय करत असेल आणि बघ्याची भूमिका आम्ही घेऊ असं कोणाला वाटत असेल तर आम्ही घेणार नाही आणि आम्ही थांबणार नाही. हो, तुमच्या सभेसाठी कुठल्या ओबीसी नेत्यांना निमंत्रण असेल? तुम्ही छगन भुजबळांना बोलावलेलं आहे का? आणि ओबीसी म्हणून सगळे नेते तुमच्या व्यासपीठावर पाहायला? बघा, हा माझा काही मेळावा नाही. एकतर सर्वप्रथम सांगतो, सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेला मेळावा आहे, त्यांची ती सगळी मंडळी आहे, मी त्यांच्याबरोबर आहे आणि ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी सोबत आहे. माझ्या नेतृत्वात वगैरे हा मोर्चा असं काही कोणी गैरसमज घेऊन गेला असते तर मी तशीच पॉम्पलेट छापली असते. पण मी त्यामध्ये एक ओबीसीचा नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी लढतो आहे. सगळ्यांना आमंत्रण आहे, ज्यांना या ओबीसी मोर्चामध्ये यायचं आहे त्या ठिकाणी ते मोर्चात येतील आणि मोर्चात आपली भावना भूमिका मांडतील. त्यासाठी आम्ही सगळ्यांसाठी या मोर्चात येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू. जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांना दिल्लीचा लाल्या असं केलेलं आहे. त्याला तो लहान वयातला बाल्या आहे, त्यामुळं त्याला तसे शब्द समजतात आणि कळतात असाच त्याचा अर्थ होतो. जशी ज्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती, त्या बुद्धीप्रमाणे ते बोलतात. तर ते बालिश बुद्धी असेल तर मग बाल्याला दुसरे शब्द कुठला सुचणार आहे असा त्याचा अर्थ. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा आहे, 2 दिवसाचा दौरा आहे. काय खात आहे, हात झटकून निघून जाण्याला अर्थ नाही. कारण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून अपुरं असलेल्या टर्मिनसचं काम, अपुरं असलेल्या एअरपोर्टच्या उद्घाटनाचं काम आज मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे. खरं तर ते टर्मिनल पुरं झालं नाही आणि रेग्युलर फ्लाईट ह्या डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. डिसेंबरचे डेडलाईन आहे. मग आतापासून अट्टास का की एवढं उद्घाटन केलं पाहिजे? तर त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याचा फायदा घेण्यासाठी या उद्घाटनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या इव्हेंटमधून मतं घेण्यासाठी केलेली युक्ती आहे असं त्याचा अर्थ होतो. दुसरी गोष्ट की आता आलेच महाराष्ट्रात तर भरभरून पॅकेज देऊन जा शेतकऱ्यांसाठी, नाही तर आलेत आणि भीत कापून गेलेत तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. देशाचे पंतप्रधान आलेत महाराष्ट्रात आणि भरभरून काहीतरी देऊन गेलेत आणि शेतकऱ्याला दिलासा देऊन गेलेत तर त्या दौऱ्याचा काहीतरी फायदा होईल, नाही तर फीत कापून गेल्यानं काय फायदा होणार आहे. म्हणून आमची अपेक्षा आहे की मोठा पॅकेज शेतकऱ्यांसाठी घोषित करून मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून जावं. चंद्रपूरमध्ये परमेश्वर मिश्राने शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि गंभीर आरोप तिथले आजी माजी खासदारांवर लागतात. नाही, असं आहे की मी त्या संदर्भात ऐकलं आहे, मी काय अजून माहिती त्या माझ्याकडे नाही आहे नेमकं प्रकरण काय आहे, त्यामुळं माहिती घेतो मी आणि मग बोलतो.
मराठ्यांनी सावध होण्याची गरज आहे, जरांगे पाटील म्हटलेले आहे. उच्च शिक्षण आणि नोकऱ्या मिळवाव्या. नाही, मिळवलंच पाहिजे ना. प्रत्येक समाजाचा तो अधिकार आहे, तो मिळवलंच पाहिजे. जरांगे म्हणतायत ते बरोबर बोलतायत, पण ते यातूनच पाहिजे त्यातूनच पाहिजे नाही. तर तुम्ही स्वतःच्या वेगळं स्टेप घ्या, मागा आरक्षण सरकारला आणि त्यातून घ्या ना, सगळं घ्या. पण यातून घ्या त्यातून घ्या, दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घ्या, ही भूमिका नको. ही आमची भूमिका आहे. आमच्या ताटातून तुम्ही घेऊ नका. तुमच्या ताटात पुन्हा पाहिजे ते पदार्थ वाढून घ्या, सरकारकडून मागून घ्या आणि पोट भरसपर्यंत जेवा. आमचं काही म्हणणं नाही. पण आमच्या गरीब समाजाच्या ताटातलं काढून त्यांना कुपोषित करू नका, त्यांना मारून टाकू नका, अशी आमची भूमिका. करण्यासाठी भाजपने मायक्रो प्लॅनिंग सुरू केलेल्या शासनाच्या योजना घरोघरी जाऊन ते माहितीच नाही. काँग्रेसची काय स्थिती आहे? काँग्रेसची आलं ना आता काय योजना आहे तर दिसतंयच आहे. एक फ्लड आला आणि अर्धा नागपूर पाण्याखाली गेला, हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले. त्याची काय मायक्रो प्लॅनिंग केली? निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग करतात तसं जनतेसाठी करा ना. काय योजना आणल्या तर वाट लावली आहे ना नागपूरची, सगळं दिसतंय ना. आता एवढ्या मोठ्या संकटात जर सरकार पुढे दिसत नसेल आणि दरवर्षी यामध्ये जनताचं नुकसान होत असेल, आम्ही पण निवडणुकीच्या तयारीनिशी आहोत, काम करत आहोत. आम्ही आता आरक्षण या सगळ्या बाबी झाल्या, आमची वाटाघाटीच्या काय होणार आहे त्याची चर्चा सुरू आहे. आणि राहिला की भाजप एकटी तयारी करताय, त्यांना तयारी करायची आवश्यकता काय आहे? सत्तेमध्ये आहे. सत्तेमधल्या असलेल्या लोकांना तयारी करायची पाळी काय येते तर ते घाबरले आहेत, त्यामुळे हे तयारी करत आहेत. आम्ही घाबरून नाही, आम्ही बिनधास्त आहोत, आम्ही भिडणारे आहोत. त्यामुळं कुठल्याही निवडणुकीला काँग्रेस तयार आहे. तो हिंदी में जानना चाहेंगे, आज शिवसेना का चुनाव चिन्ह प्रदेश मार्ग आज सुनवाई होने वाली है. उपमुख्यमंत्री काल येऊन गेले. काँग्रेस पक्षाची भूमिका काय? नाही, घटना जरी मध्य प्रदेशातील असली तरी आतापर्यंत एवढ्या कोणाच्या त्या पद्धतीनं ते औषधी तयार केली, ते सिरप तयार केलं, बुरशीजन्य पाणी वापरलं गेलं आणि ते घाणेरड्या याच्यामध्ये ते केमिकल टाकलं गेलं आणि ते सिरप तयार केला. पण यातून जे मुलांचं नुकसान झालं, मुलांचा जीव गेला. आतापर्यंत त्या मध्य प्रदेश सरकारने कडक कारवाई करून आरोपींना आत घालण्याची आवश्यकता होती. पण या सरकारची भूमिका कधीच आरोपी जर जवळचे असले तर वाचवण्याचीच राहिली आहे. आतापर्यंतच्या 10-11 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठलाही सरकारच्या बाजूचा आरोपी आत गेला नाही, हे दुर्दैवानं सांगावं लागेल. उलट सगळ्या लुटाऱ्यांना आपल्यासोबत घेऊन सरकार स्थापनेसाठी कसा फायदा करून घेता येईल हीच भूमिका राहिली. आता या कंपन्या कोणाच्या आहेत, काय आहेत, का कारवाई होत नाही हा खरा प्रश्न येतो. याला वाचवण्याचा कोणाचा प्रयत्न आहे, कोणाच्या जवळच्या आहे? त्यामुळे सरकारने किमान लोकांच्या जीवाशी खेळू नये आणि त्वरित कारवाई केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कुठपर्यंत आला?